हॅलो, गुड मॉर्निंग. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि दिवस सुरू होतोय आता. वाजलेले आहेत 6:30 आणि चला तर मग आजचा दिवस बघूयात. तर इथं सकाळी लवकर उठून घरातली झाडलोट करून आंघोळ करून मी मस्त आवरून घेतलं. त्यानंतर मी उंबरा पुजायला घेतला. उंबरा पुजला, दारात छान रांगोळी काढली. उंबरा पुजून आणि दारात छान रांगोळी काढून मग मी किचनमध्ये आले आणि नैवेद्य तयार करायला घेतला. नैवेद्य मी व्हेज पुलाव आणि शिरा बनवणार होते, तर त्याची तयारी करून घेतली. इथे पटापट स्वयंपाक आवरला आणि खाली मी फुलं आणायला गेले. आमच्या इथे खालीच एक फुलांचं दुकान आहे, तिथं फुलं घेतलीत, हार घेतले आणि आले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे देवपूजा. मम्मी आणि सागरने दोघांनी मिळून देवपूजा करायला सुरुवात केली. आम्ही नेहमी दोघे मिळून देवपूजा करतो. त्याने अशा पद्धतीने कलाकुसरी केलेली स्वामींच्या फोटोवर. त्यानंतर आम्ही अभिषेक करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी गणपतीच्या मूर्तीवर, त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला. आधी दुधाने अभिषेक केला आणि मग त्यानंतर पाण्याने. छान असा अभिषेक झाला. खरं तर अभिषेक करायला खूप वेळ लागला, कारण अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्षम, श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, रामरक्षा या सगळ्या सेवा केल्या, यांचं पठण केलं, त्यामुळे थोडा वेळ लागला. पण छान असा अभिषेक झाला. मन प्रसन्न झालं एकदम आणि खूप भारी वाटत होतं. आणि मूर्तीला अष्टगंध लावून घेतला. अशा प्रकारे सागरू नेहमी क्रिएटिव्हली मूर्तीला अष्टगंध लावत असतो, एकदम डिटेल्समध्ये, आणि ते खूप छान दिसतंय. मग त्यानंतर मी स्वामींचा फोटो पुसून घेतला आणि गंध लावून छान फुले घातली. नेहमीपेक्षा पूजा करताना आज खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. यानंतर मी रोजच्याप्रमाणे नामस्मरण केलं. श्री स्वामी समर्थ 108 वेळा, श्री गणेशाय नमः 108 वेळा आणि ओम श्री हनुमते नमः 108 वेळा. नामस्मरण झाल्यानंतर मी पोथी वाचायला सुरुवात केली. श्री स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचले. आज गुरुपौर्णिमा आहे आणि आपले सगळ्यात पहिले गुरु आपले आईवडील असतात. आणि आज मी जे पण काही चांगलं काम करते आहे, ती सगळी माझ्या मम्मी पप्पांची शिकवण आहे. आज त्यांच्या शिकवणीमुळे मी सर्वगुण संपन्न आहे. थँक्स फॉर देम. नैवेद्य काढून घेतला. इथे मी शिरा बनवलेला होता आणि पुलाव. तर हा असा नैवेद्य तयार झालेला आहे. त्यानंतर देवाला छान फुले घातली, मस्त वाटत होतं. नंतर तुळशीला पाणी घातलं आणि मग झाडांना पण पाणी घातलं. छान बत्ती करून घेतली. प्रसन्न वाटत होतं एकदम. आणि अशा प्रकारे माझी छान अशी पूजा झाली सकाळी. त्यानंतर मग मी आवरून मेडिकलला गेले आणि सागर साई माऊली महाराजांना भेटायला उचगावला गेला. अशा प्रकारे गुरुपौर्णिमा साजरी झाली तिथे. यानंतर मग संध्याकाळी छान असं आवरलं आम्ही आणि आवरून बाहेर गेलो देवदर्शनाला. आधी आम्ही गणपती मंदिरात गेलो, गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं.
गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही कोटीतीर्थला गेलो स्वामींच्या पाया पडायला. तिथे खूप प्रचंड गर्दी होती. तिथे छान असं दर्शन झालं, मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं एकदम मंदिरात जाऊन. सो या, दिस इज हाव द डे स्पेंड्स. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.